दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ चाळीसगाव रोड परिसरात चिमुकल्यांनी लक्षवेधी जनजागृती फेरी काढली। विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची मागणी केली। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नीट पेपर फुटीवर संसदेत सविस्तर चर्चेची मागणी करत केंद्र सरकारवर टीका केली। राजकीय विषयांप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरही चर्चा व्हावी असे त्या म्हणाल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मोफत नेत्र तपासणी आणि 1000 गरजू रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात आले। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ काँग्रेसने हिंगोलीत आंदोलन केले। इंदिरा चौकात घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। नीट पेपर फुटी, विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगी प्रकरणावरून राज्यसभेत गदारोळ झाला। गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज अखेर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले। लोकसभा आणि राज्यसभेत नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरले। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली। महाड शहरासह परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। करंजखोल परिसरातील अनेक रस्त्यांवर 7 ते 8 इंच पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली। मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी स्मार्ट मीटर योजनेला तीव्र विरोध दर्शविला। वीज बिले वाढून शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला। स्मार्ट मीटरचा फायदा जनतेपेक्षा वीज कंपन्या आणि उद्योगपतींनाच होत असल्याचा मनसेचा दावा। योजनेचा फेरविचार करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली। बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात लोटांगण आंदोलन करत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईचा निषेध केला। दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।